महायुती सरकारला दिलेल्या दणक्याची, सत्ताधाऱ्यांच्या 17 साखर कारखान्यांना दिलेल्या 2265 कोटींच्या कर्जाला मुंबई हायकोर्टाने स्थगिती दिली आहे। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारला हा मोठा धक्का मानला जातोय। सत्ताधाऱ्यांच्या 17 साखर कारखान्यांना शासन हमीवर सुमारे 2265 कोटी रुपयांचं कर्ज देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला होता आणि या कर्जाच्या वितरणाला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे। महायुती सरकारच्या निर्णयाला राजगड सहकारी साखर कारखाना आणि रावसाहेब दादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याने आव्हान दिलेलं होतं आणि या प्रकरणाची पुढची सुनावणी आता 19 सप्टेंबरला होणार आहे। अर्थ खात्याच्या विभागाने त्या फाईलमध्ये त्रुटी काढल्या आणि तिथंच फाईल बरेच दिवस दाबून धरली। त्याच्यानंतर परत खाली फाईल पाठवली। कमिशनर ऑफ शुगरकडे पण ती फाईल बरेच दिवस तशीच दाबून ठेवली। मग आम्हाला कसा न्याय मिळणार म्हणून आम्ही खरं माननीय हायकोर्ट यांच्याकडे आम्ही याचिका दाखल केली। काल मुंबई हायकोर्टाने त्यांच्या बाजूने तिथं निर्णय दिलाय आणि ताशेरे ओढलेले आहेत या सरकारवर की तुम्ही मनमानी करत आहात, सामान्य लोकांच्या पैशावर राजकारण करत आहात आणि ते चुकीचं आहे। मग आम्ही जो न्यायालयाने दिलेला निर्णय त्याचं स्वागत करतो। जे कारखाने खऱ्या अर्थाने चांगले आहेत पण राजकीय द्वेषातून बंद पाडलेत, बंद पाडण्याचा प्रयत्न केला आहे। नाहीतर आपले व्यक्तिगत प्रायव्हेट कारखाने नीट चालवेत म्हणून बंद काढले असे जसं अशोक बापूंचा, त्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा करतो।